आणि पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घ्या, म्हणजे पवित्र आत्म्याचे दान तुम्हास प्राप्त होईल. कारण ते वचन तुम्हास, तुमच्या मुलाबाळास व सर्व जे दूर आहेत त्यास, म्हणजे जितक्यास प्रभू जो आपला देव स्वतःकडे बोलवेल तितक्यास आहे. आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टींची त्यास साक्ष दिली व बोध करून म्हटले, या कुटील पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या. तेव्हा ज्यांनी त्याचे वचन ग्रहण केले त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी सुमारे 3000 मनुष्यांची त्यांच्यात भर पडली. ती प्रेषितांच्या शिक्षणात, संगतीत, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय प्राप्त झाले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुते व चिन्हे घडत होती. तेव्हा सर्व विश्वास ठेवणारे एकत्र होते आणि त्यांचे सर्व सामायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाची गरज लागत असे तसतसे सर्वांस वाटून देत असत. ते प्रतिदिवशी एक चित्ताने मंदिरात जात असत, घरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करत हर्षाने ते सालस मनाने अन्न खात असत. सर्व लोक त्यास प्रसन्न असत आणि तारण प्राप्ती झालेल्या इस्मांची प्रभू प्रतिदिवशी त्यांच्यात भर घालीत असे. आमेन. आपण कृपा करून बसू शकता. मी पुढील वेळ आपल्यामध्ये पास्टर मंगेश आहेत, ते आपल्याला पुढे चालवतील. Grace and peace from our Father and Savior Jesus Christ. आणि देव पित्याकडून तुम्हा सर्वांना कृपा व शांती असो. I thank the Lord for this wonderful day and the time. आणि आजच्या सुंदर दिवसाबद्दल आणि वेळेबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. This is Lord's Day and this is privilege as the people of God to come together, worship, read the Bible, confess the sin and serve one another. आणि हा प्रभूचा दिवस आहे आणि म्हणून देवाने आपल्यावर ही अद्भुत आणि चांगली कृपा केलेली आहे की आपण एकत्र मिळून त्याची स्तुती करावी, पापाची कबुली करावी आणि देवाला धन्यवाद द्यावा. I count this my privilege to be among the people of God and worship together. आणि हे पाळक या नाते मी माझं सौभाग्य समजतो की देवाच्या लोकांमध्ये देवाच्या वचनाची घोषणा करण्याची संधी व तुमच्या सोबत असण्याची संधी देवाने मला दिली. We have been praying for the confirmation of the members. आणि आम्ही मंडळीमध्ये मेंबरशिप साठी तुमच्या सर्वांसाठी प्रार्थना करत आहोत. And the message this morning once again is helping us to understand the membership or the covenant relation that we have through Christ. आणि म्हणून आज सकाळचा संदेश देखील त्याबद्दल आहे की मंडळीचं सभासदत्व म्हणजे काय आणि सभासद या नात्याने जेव्हा आपण करार करतो त्याचा अर्थ काय आहे. Many people are confused what is church even. अनेक लोकांना मंडळी काय आहे हेच माहित नाही. And therefore many people they think that church is just a club. आणि म्हणून काही लोकांना वाटतं की आपण एका क्लब सारखं मंडळीकडे पाहावं. Or matchmaking company. किंवा जोड्या लावायच्या ठिकाण. Or a school where the children can be entertained. किंवा एखादी शाळा ज्या ठिकाणी आमच्या लेकरांचं कोणतरी काळजी घेईल किंवा त्यांना ते सांभाळतील. Or undertaker company. आणि सरते शेवटी जेव्हा वेळ येते तेव्हा अंडरटेकर माहिती ना तुम्हाला, हडपसरला भरपूर आहे तिकडे दिसतात तुम्हाला. So people have many wrong ideas about the church. आणि म्हणून मंडळीबद्दल लोकांच्या मनात फार चुकीची संकल्पना आहे. So people they think that when I die, somebody who is called pastor should come and bury me. आणि म्हणून काही लोकांना वाटतं की ज्या दिवशी माझं मरण येईल पाळक म्हटलेल्या एका व्यक्तीने येऊन मला पुरावं. And that's why I need church. म्हणून मला मंडळीची गरज आहे. But they don't have understanding of what it means to belong to the covenant family. परंतु एका कराराच्या कुटुंबामध्ये मी आहे हे लोकांना समजत नाही. And this morning the passage that we are opening, it is very much helping us to understand what the New Testament church looked like. आणि म्हणून आज जो शास्त्रभाग आपण वाचला त्या शास्त्रभागामध्ये नवीन करारामध्ये मंडळी म्हणजे काय त्याचं त्या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. And the title of the message is the marks of a true church. आणि म्हणून आजचा जो आपला विषय आहे ते म्हणजे खऱ्या मंडळीचे लक्षणे किंवा गुण.
I'm not using the word healthy church because these days people have allergy of the healthy church. आणि सुदृढ मंडळी हा शब्द मी वापरलेला नाहीये, कारण सुदृढ म्हटलं की लोकांना खाज येते किंवा त्रास होतो आजकाल. Yes. So, biblical church, even we can understand what is the biblical church. किंवा आपण संदेशाचा असा मतळा देखील देऊ शकतो की पवित्र शास्त्रोक्त मंडळी म्हणजे काय. And in order to begin with, we need to understand the context here. आणि सर्वात प्रथम आपण ह्या ठिकाणी जो शास्त्रभाग वाचला त्याचा संदर्भ आपण समजून घेऊ. This is the book of Acts. प्रेषिताचं हे पुस्तक आहे. Jesus came, he was sacrificed. येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, त्यांनी स्वतःचं प्राण दिलं. He was buried and resurrected on the third day. त्याला पुरण्यात आलं, तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला. And then we know that he stayed with his disciples for 40 days and then his ascension took place. आणि पुनरुत्थानानंतर 40 दिवस तो त्याच्या शिष्यांसोबत होता आणि मग त्याच्यानंतर त्याचं स्वर्गारोहण झालं. If we see the beginning of the book of Acts, Dr. Luke is teaching that Jesus is still accomplishing his mission. आणि प्रेषिताच्या पुस्तकामध्ये डॉक्टर लूक जे लेखक आहेत त्याचा उद्देश हे आहे की येशू ख्रिस्त आजही त्या मंडळीद्वारे कार्य करत आहे. Luke is not saying that Jesus came and he is now in heaven and now his work is done, his mission is done, but he is showing that he is still he's working and he's reigning and he's accomplishing his mission. लूक असं म्हणत नाही की येशू ख्रिस्त आला आता तो स्वर्गामध्ये आहे, परंतु तो दाखवत आहे की ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर देखील मंडळीद्वारे येशू ख्रिस्त आजही आणि तेव्हाही काम करत होता, कार्य करत होता. And wonderfully that he chose the men and he is accomplishing his work, his mission through the church. आणि त्याने लोक निवडले, शिष्य निवडले आणि मंडळीद्वारे तो काम करत आहे आजही. Chapter 2 teaches about the birth of the New Testament church. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये प्रेषिताचे आपण बघतो की त्या ठिकाणी नवीन करारातील मंडळीचा जन्म आहे. The promise of the Holy Spirit fulfilled. आणि पवित्र आत्म्याचं जो अभिवचन ख्रिस्ताने दिलेलं होतं ते परिपूर्ण झालं, पूर्ण झालं. The Spirit came down on God's people. आणि देवाच्या लोकांवरती देवाचा आत्मा उतरला. And Peter preached on the crucified Messiah and the exalted Lord. आणि वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त आणि पुनरुत्थित ख्रिस्ताबद्दल पेत्राने त्या दिवशी संदेश दिला. This was the first apostolic sermon in the New Testament. आणि नवीन करारामधील पहिला प्रेषितीय संदेश या ठिकाणी आपण पाहतो. And the first apostolic sermon was Christ centered. आणि जो पहिला प्रेषितीय संदेश होता तो ख्रिस्त केंद्रित होता. Peter preached Christ crucified and risen. आणि पेत्राने काय सांगितलं? ख्रिस्त वधस्तंभावर खेळलेला आणि ख्रिस्त आता पुनरुत्थित. And then in verse 37 we learn that people who listened or heard the message, they were cut to the heart. आणि त्या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे की जेव्हा लोकांनी तो संदेश ऐकला त्यांचे हृदय कापण्यात आले किंवा त्यांना टोचणी लागली. And they asked, what shall we do? आणि त्यांचा पहिला प्रश्न होता की आम्ही काय करावं. The passage reveals what a true Spirit-filled, gospel-centered church looks like. आणि ह्या परिच्छेदामध्ये आपण बघतो की पवित्र आत्मा केंद्रित मंडळी काय आणि कशी दिसते. A church is covenanted body of believers. That's what we learn here. आणि म्हणून या ठिकाणी आपण शिकतो की मंडळी म्हणजे करारात्मक किंवा एकमेकांसोबत करार केलेले लोक आहेत. Redeemed by the grace of God. असे लोक जे देवाच्या कृपेने तारले गेले. Gathered by the gospel, gathered by the word. आणि हे लोक सुवार्तेद्वारे देवाच्या वचनाद्वारे एकत्र केले जातात. And now because they are redeemed by the grace, gathered by the word, they are walking in holiness and unity. कृपेने तारलेले, वचनाने एकत्र केलेले आणि आता ते पवित्रतेमध्ये आणि ऐक्यामध्ये चालत आहे. And from this passage we are going to see the six marks of biblical church or the true church. आणि या परिच्छेदातून आपण पवित्र शास्त्रीय मंडळीचे 6 लक्षण गुणधर्म आपण पाहणार आहोत. Firstly, the word produces conviction. पहिली गोष्ट, देवाचं वचन आमच्यामध्ये खात्री निर्माण करते. The word produces convictions. देवाचं वचन
आमच्यामध्ये खात्री किंवा टोचणी निर्माण करते एका The प्रकारे. people who listened the first sermon, they said to Peter, "Brothers, what shall we do?" आणि ज्या पहिल्या लोकांनी पेत्राचा संदेश ऐकला त्यांचं त्या ठिकाणी प्रतिसाद असा होता की आम्ही काय करावं. They were cut to the heart. आणि हृदयामध्ये ते चिरण्यात आले. What is the meaning of cut to the heart? आणि हृदय चिरण्यात आलं किंवा हृदयाला टोचणी लागली म्हणजे काय. The word and the spirit working together in our conscience, in our soul. याचा अर्थ देवाचा आत्मा वचनाद्वारे आमच्या हृदयामध्ये आणि आमच्या सतत विवेकामध्ये कार्य करतो. And producing the true repentance and faith in Jesus Christ. आणि त्या कार्यामुळे तो आम्हाला पश्चातापापर्यंत ख्रिस्तामध्ये नेतो. Conviction is the spirit route work in us. आणि म्हणून हे जे कार्य आहे देवाच्या आत्म्यापासूनच आहे. Sin exposes the Holy Spirit and the word exposes our sin and brings us to Christ. देवाचं वचन पवित्र आत्म्याद्वारे आमच्यामध्ये जे पाप आहे ते उघड करतं आणि आम्हाला ख्रिस्ताकडे नेतं. The word of God shows us our condition. देवाचं वचन आम्हाला आमची परिस्थिती दाखवते. And it brings us to the state of humility before God. आणि आम्हाला देवासमोर नम्र करते. It was not cut to the heart does not mean just emotion. आणि त्या ठिकाणी हृदयाला टोचणी म्हणजे फक्त भावनुक होणे नव्हे, but the new life, regeneration. परंतु नवीन जीवन आणि नवीन जन्म त्या ठिकाणी त्याबद्दल आहे. The word pierces the conscience. देवाचं वचन आमच्या सतत विवेकाला भेदतं. That's what we understand from here. आणि तेच आपण या ठिकाणी पाहतो. Do we have this experience cutting cut to the heart? तुम्हाला असा अनुभव आलेला आहे का? Regeneration, नवीन जन्माचा, new देवाचा, life. नवीन जीवनाचा. I think as the people of God, born again people of God, redeemed people of God, I think this is the beginning of the Christian life on the earth. आणि म्हणून देवाचे लोक या नात्याने, नवीन जन्म पावलेले लोक या नात्याने, उद्धार पावलेले लोक या नात्याने आमच्या सर्वांचा हाच पहिला अनुभव असावा. Conviction precedes conversion. आणि बदल होण्या अगोदर देवाचा आत्मा आमच्या मनामध्ये कार्य करतो. Yes, this should be the experience of all the believers. There is not a Christian who can say that I don't have conviction and my heart is not converted. आणि म्हणून हा अनुभव आमचा सर्वांचा, प्रत्येक स्वतःला ख्रिस्ती बनवणाऱ्या व्यक्तीचा असावा. असं कोणीच सांगू शकत नाही की देवाच्या आत्म्याने माझ्या मनामध्ये कार्य केलेलं नाही. God throughout the ages in the Old Testament and the New Testament, by the word and by the spirit, converts our heart. He transforms our hearts. आणि जुन्या करार वाचा किंवा नवीन करार वाचा, वारंवार आपण हे पाहतो की देव त्याच्या वचनाद्वारे लोकांचे हृदय बदलतो. No one can join the true church or biblical church rightly without being first pierced by the gospel. आणि म्हणून खऱ्या मंडळीमध्ये तुम्ही जोवर सुवार्तेद्वारे तुमचं हृदय भेदलं जात नाही तोवर तुम्ही त्या मंडळीचे सभासद होऊ शकत नाही. Is your heart pierced by the gospel? आणि म्हणून प्रश्न आहे की सुवार्तेने तुमचं हृदय भेदलं आहे का? Is Holy Spirit working in your heart? आणि पवित्र आत्मा तुमच्या हृदयामध्ये कार्य करतात. Is Holy Spirit convicting you of your sins, of righteousness and judgment? आणि पवित्र आत्मा तुम्हाला देवाच्या नीतिमत्वतेबद्दल, धार्मिकतेबद्दल आणि येणाऱ्या न्यायाबद्दल टोचणी देत आहे का? Apostle Peter was preaching, and we learn that the word produced conviction in the lives of the believers, in the lives of God's people. पेत्राने संदेश दिला आणि पवित्र आत्म्याद्वारे लोकांना ती टोचणी लागली, ती जाणीव झाली आणि त्या ठिकाणी त्याचं फळ आपल्याला दिसतं. One of the Puritans, Richard Sibbes, he says, the same preaching of the word softens some and hardens others. आणि रिचर्ड सिब्स नावाची व्यक्ती असे म्हणतात की जे वचन काही लोकांचं हृदय मऊ करतं किंवा फोडतं, तेच वचन काही लोकांचं हृदय कठीण करतं. And I think there are many preachers who use the same analogy for the word of God. आणि अनेक लोक हेच सत्य देवाच्या वचनाबद्दल बोलतात. Spirit alone can make this difference in our heart. आणि केवळ देवाचा आत्मा आमच्या हृदयामध्ये हे कार्य करू शकतो. A sword can heal or kill. जे तलवार आहे ते एखाद्या व्यक्तीला मारू शकते किंवा एखाद्या व्यक्तीला वाचवू शकते. The gospel cuts. आणि तशाच प्रकारे सुवार्ता कापते. But also heals. It brings us to Christ. आणि आम्हाला कापून आम्हाला ख्रिस्ताकडे आणते. So
we have learned that the word of God brings conviction in our hearts. आणि म्हणून आपण पाहिलेलं आहे की देवाचं वचन आमच्या हृदयामध्ये टोचणी आणते आणि आम्हाला आमच्या हृदयामध्ये कार्य करते. People who join the covenant family, the membership, they should have this experience of the new life cutting off the heart by the spirit and by the word. आणि म्हणून आपण म्हणतो मंडळीमधले मेंबर सभासद कोण आहे. पहिला त्यांचा अनुभव हा आहे की देवाच्या वचनाने त्यांच्या हृदयाला भेदलेलं आहे आणि आत्म्याद्वारे त्यांच्या हृदयामध्ये कार्य झालेलं आहे. Membership begins with conversion. आणि म्हणून सभासदत्व जे आहे ते कन्व्हर्जन किंवा बदलेने सुरू होते. Membership begins with the new heart, नवीन हृदयाने त्याची सुरुवात होते. transformation, बदल त्या ठिकाणी दिसतो. new walk, नवीन जीवन आणि चाल आपल्याला दिसते. renewing of our mind. मनाचं नूतनीकरण आपल्याला दिसतं. That's what we learn from this very passage. आणि तेच आपण या ठिकाणी वाचतो. The true church is not social group but a spiritual body. आणि म्हणून लक्षात ठेवा खरी मंडळी जी आहे ते एक सामाजिक घटक नसून एक आत्मिक घटक आहे. And it begins with the conversion of our heart by the gospel and by the spirit. आणि याची सुरुवात कशी होते तर देवाच्या सुवार्तेने आमच्या हृदयामध्ये कार्य होतं आणि त्या ठिकाणी बदल घडतो देवाच्या आत्म्याद्वारे. And this morning we need to ask this question: have we been cut to the heart by Christ's word? आणि म्हणून हा प्रश्न आमच्या सर्वांसाठी आहे की देवाच्या वचनाने आमचं हृदय भेदलेलं आहे का. When conviction comes, the gospel calls for repentance. आणि जेव्हा पवित्र आत्म्याद्वारे ही टोचणी येते तेव्हा सुवार्ता आम्हाला पश्चातापाकडे नेते. Secondly, the gospel demands response. आणि दुसरी गोष्ट सुवार्ता आम्हाला प्रतिसाद देण्यास प्रवृत्त करते. Those people who heard Peter, they asked, "Brothers, what shall we do?" लोकांनी पेत्राचा संदेश ऐकला आणि विचारलं आम्ही काय करावं. Peter said to them, "Repent and be baptized, every one of you, in the name of Jesus Christ, for the forgiveness of your sins, and you will receive the gift of the Holy Spirit. For the promise is for you, for your children, and for all those who are far off, everyone whom the Lord our God calls to him." And with many other words he bore witness and continued to exhort them, saying, "Save yourself from this crooked generation." आणि पेत्र दुसऱ्या अध्यायामध्ये 38, 39 आणि 40 मध्ये त्याचा प्रतिसाद देतो आणि त्याचं शेवट तो असं करतो की तुम्ही पश्चाताप करा, प्रायश्चित करा, बाप्तिस्मा घ्या आणि या कुटील जगापासून स्वतःला वाचवा. Repentance is turning from sin to God. आणि पश्चाताप म्हणजे काय. पापापासून देवाकडे वळणे. Reformers, Puritans, they said that repentance is not a one-time event, but repentance is a Christian life. आणि म्हणून लक्षात ठेवा महत्त्वाची गोष्ट आहे. प्युरिटन्स आणि रिफॉर्मर्सने नेहमी एक गोष्ट सांगितली की पश्चाताप जो आहे तो एकदा घडत नाही तर दररोज आमच्या जीवनामध्ये घडणारी गोष्ट आहे. In 1998, I repented, and therefore I do not need repentance now. The Bible does not teach that. आणि काही लोक म्हणतात की 1948 सालामध्ये मी पश्चाताप केला, प्रायश्चित केला, आता मला त्याची गरज नाहीये, मला परत वळण्याची गरज नाही. काही लोकांना असं वाटतं. But the Bible very clearly teaches us that, and even the Puritans, they taught us repentance is a Christian life. परंतु पवित्र शास्त्राचं हे सत्य आहे आणि प्युरिटन्स आणि रिफॉर्मर्सनी ह्याचीच घोषणा केली की प्रायश्चित करणं, पश्चाताप करणं हे दैनंदिन जीवनामधलं घटक आहे. According to the Bible, God gives us the repentance. आणि शास्त्र काय शिकवतं की जो खरा पश्चाताप आहे तो देवापासून मिळणारी गोष्ट आहे. Faith and repentance are the gift of God. आणि पश्चाताप आणि विश्वास देवाची देणगी आहे. Because God, He has His mercy and grace upon us. He gives us the gifts of repentance and the faith. कारण देवाची कृपा आमच्यावरती आहे, त्याचं प्रेम आमच्यावरती आहे, म्हणून तो आम्हाला विश्वास आणि पश्चातापाच्या देणग्या देतो. We are not saved because of our repentance. लक्षात ठेवा आम्ही पश्चाताप करतो म्हणून आमचं तारण होत नाही. Sometimes we make our repentance as a good work. आणि अनेक ख्रिस्ती लोकांचं मत असं आहे की ते स्वतःच्या पश्चातापाकडे चांगलं कर्म म्हणून पाहतात. And if somebody says that I am saved because of my repentance, a person has to repent for that kind of repentance. जर एखादी व्यक्ती म्हणते की माझ्या पश्चातापामुळं माझं तारण झालेलं आहे तर ह्या कबुलीचं पश्चाताप तुम्हाला करावं लागेल. Repentance is a gift from God, and in true repentance we turn from sin to God. आणि जे पश्चाताप आहे खरा पश्चाताप ते देवापासून येणारी देणगी आहे जिच्यामध्ये आपण पापापासून वळून देवाकडे जातो. Not only turning from sin, but turning from our own righteousness.
आणि फक्त पापापासूनच वळणे नव्हे तर स्वतःची स्वधार्मिकता जी आहे त्याच्यापासून आम्ही वळतो. Our view of self-righteousness, we need to turn from the view of self-righteousness. आणि अनेक लोक हे स्वधार्मिक आहेत आणि अनेक वेळा आम्हाला त्या स्वधार्मिकतेपासून वळावं लागतं. Relying only on the righteousness of Christ for justification. आणि मग आम्ही केवळ ख्रिस्ताच्या धार्मिकतेवरती आमच्या प्रायश्चित्तासाठी अवलंबून राहतो. Peter said to them, repent and be baptized. पेत्राने स्पष्टपणे म्हटलेलं पश्चाताप करा, बाप्तिस्मा घ्या. Baptism is the public sign and faith and union with Christ. आणि बाप्तिस्मा कशाला? कारण त्या ठिकाणी आम्ही जगासमोर घोषणा करतो की मी ख्रिस्ताचा आहे आणि माझा त्याच्यावरती विश्वास आहे. I belong to God. I belong to Christ. मी देवाचा आहे आणि मी ख्रिस्ताचा आहे. That's what the baptism is. आणि हेच बाप्तिस्मा आहे. Baptism is a public sign of faith as well as union with Christ. आणि बाप्तिस्मामध्ये दोन गोष्टी आहेत की आम्ही आमच्या विश्वासाचं जाहीर घोषणा करतो, आम्ही ख्रिस्तासोबत एक होतो. And it is the front door into the visible local church. आणि म्हणून जी मंडळी आहे, स्थानिक मंडळी, त्यामध्ये शिरण्यासाठी तो समोरचा दरवाजा आहे. Baptism and membership are distinct but inseparable. आणि बाप्तिस्मा आणि सभासदत्व हे वेगळ्या गोष्टी आहेत, परंतु ते आपण विभक्त करू शकतो. And we thank the Lord. We have people here from different walks of the life. आणि आपण देवाचे आभार मानूया की आपण सगळेजण वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक आहोत. Most of them are baptized when they were cut into heart, when they experienced the new life, and they took the adult believers' baptism. आणि अनेक लोकांनी सुवार्तेवरती विश्वास ठेवला, त्यांचं हृदय भेदण्यात आलं आणि तेव्हा त्यांनी प्रौढ व्यक्ती या नात्याने बाप्तिस्मा घेतला. विश्वासणाऱ्यांचा बाप्तिस्मा. विश्वासणाऱ्यांचा बाप्तिस्मा. Yes. Sometimes people misuse this phrase, verse 39. For the promise is for you and for your children and for all who are far off, everyone whom the Lord our God calls to him. आणि कधी कधी काय होतं, बाप्तिस्मेच्या संदर्भामध्ये 39व्या वचनाचा लोक गैरफायदा उचलतात, जिथं पेत्र म्हणतो की हे अभिवचन बाप्तिस्मेचे तुमच्यासाठी आणि तुमच्या लेकरांसाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी आहे. So some people, not in Reformed Baptist Church, but outside of this church, there are people who use this verse for the infant baptism. आणि म्हणून ह्या वचनाचा उपयोग करून लोक लहान लेकरांचा बाप्तिस्मा देण्याचं त्या ठिकाणी तत्व उभं करतात. But Peter is not teaching here infant baptism. परंतु या ठिकाणी पेत्र लहान लेकरांच्या बाप्तिस्मेबद्दल शिकवत नाहीये. Peter is teaching that by same gospel you can be saved, your children can be saved, and people who are far off, the Jews who are far off, the Gentiles who are far off, the gospel is for them also. आणि लक्षात ठेवा, पेत्र या ठिकाणी काय म्हणत आहे, ज्या सुवार्थेने आज तुमचं तारण केलेलं आहे तीच सुवार्ता उद्या चालून तुमच्या लेकरांचं तारण करू शकते. आणि जे यहुदी आहेत, परराष्ट्रीय आहेत, त्यांचंही तारण भविष्यामध्ये ह्याच सुवार्तेद्वारे होणार आहे. And the qualifying phrase there is everyone whom the Lord our God calls himself. आणि महत्वाचं त्या ठिकाणी जो वचन आहे ते 39व्या वचनामध्ये आहे, जितक्यांना देवाने पाचारण केलेलं आहे. Peter is not teaching, Simon, you are present here today on the day of Pentecost. You are saved, and there are people. You have 12 sons in your home, and if you are saved, automatically they will be saved. Or if you are saved, they can be baptized. आणि या ठिकाणी पेत्र असं म्हणत नाही की शिमोना आज तू या ठिकाणी होता, तू वचन ऐकलेलं आहे, आता तुझा बाप्तिस्मा झाला म्हणून तुझ्या घरामध्ये जे 12 लेकर आहेत तुझ्यानंतर त्यांचंही ह्या वचनाद्वारे आपण बाप्तिस्मा केली किंवा त्यांचं तारण झालेलं आहे असं तो शिकवत नाहीये. So salvation is not by the ethnic group. जे तारण आहे ते आमच्या जातीवरती अवलंबून नाहीये. Because I belong to a particular clan or belong to particular family, I am saved, therefore my entire family is saved. मी एखाद्या कुळाचा आहे, एखाद्या घराण्यातला आहे, माझं तारण झालं म्हणून बाकीच्यांचं कोण असं नाहीये. I cannot share my salvation to my wife or my salvation to my children. माझं तारण हे माझ्या बायकोवरती किंवा माझ्या लेकरांवरती प्रमाणित होत नाही. The spirit which is in me, I cannot share that with my wife and with my children. तारणानंतर जो आत्मा माझ्यामध्ये आहे तो माझ्या लेकरांना आणि बायकोला प्राप्त होत नाही, मला मिळाला म्हणून. So what Apostle Peter is teaching, that the same gospel is saving you
the same gospel tomorrow can save your children, and the same gospel is for the Gentiles as well. आणि म्हणून पेत्र स्पष्टपणे म्हणतो, आज ज्या सुवार्तेने तुमचं तारण केलं, उद्या हीच सुवार्ता तुमच्या लेकरांचं तारण करल, हीच सुवार्ता परराष्ट्रीय लोकांचं तारण करल, जेव्हा ते त्याच्यावरती विश्वास ठेवतील. In our church, the discipleship is going on. PRBC मध्ये शिष्यत्वाचे धडे सुरू आहेत किंवा क्लास सुरू आहेत. And at least 4 are infant baptized. आणि मंडळीमध्ये 4 असे लोक आहेत ज्यांचं लहानपणी बाप्तिस्मा झालेला आहे. Or they were baptized when they were not saved and they were sprinkled. किंवा असे लोक आहेत तारण नसताना त्यांचा बाप्तिस्मा झाला, किंवा असे आहेत ज्यांच्यावरती शिंपडून पाणी टाकण्यात आलेलं आहे. They understood now. पण त्यांना आता समजलं. And 2 of the sisters, 2 of the women, they are ready to take the believers' baptism. आणि 2 स्त्रिया आहेत, बहिणी आहेत आमच्यामध्ये, जे म्हणतात की आम्ही आता विश्वासणाऱ्यांचं बाप्तिस्मा आम्हाला घ्यायचं आहे. This is biblical, I think, and throughout the book of Acts we learn that believers who heard the word received the gospel and they took baptism. आणि ही जी पद्धत आहे ही पवित्र शास्त्रोक्त आहे, कारण पूर्ण शास्त्रामध्ये नवीन करारामध्ये आपण बघतो की जेव्हा प्रौढ विश्वासणाऱ्यांनी देवाचं वचन ऐकलं, त्याच्यावरती त्यांनी विश्वास ठेवला, त्यानंतर त्यांना बाप्तिस्मा देण्यात आला. Those who are baptized, they are expected to join a local church. आणि पुढे आपण बघतो की ज्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे त्यांनी स्थानिक मंडळीमध्ये सभासदत्व घ्यावं. And when we say local church, it means one local church at a time. आणि जेव्हा आपण म्हणतो की तुमचा बाप्तिस्मा झाल्यानंतर तुम्ही एका स्थानिक मंडळीमध्ये जा, याचा अर्थ असा आहे की एका स्थानिक मंडळीमध्ये. The believers of the church of Ephesus were not the members of the church at Colossae. आणि इफिसच्या मंडळीचे लोक कलसेच्या मंडळीमध्ये मेंबर नव्हते. And the members of the church at Rome were not the members of the state of the Galatia. आणि रोम मधले मंडळीचे लोक हे गलतीच्या मंडळीमधले सभासद नव्हते. So at a time, a member of one local church. आणि म्हणून लक्षात ठेवा, एका वेळेस एका स्थानिक मंडळीचा मी सभासद आहे. Here we learn the Spirit seals us as God's own people. आणि आपण पुढे पाहतो या अध्यायामध्ये की देवाचा आत्मा जो आहे तो आम्हाला शिक्कामोर्तब करून सांगतो की आम्ही त्याचे आहोत. Faith, repentance, and baptism. आणि म्हणून विश्वास, पश्चाताप आणि बाप्तिस्मा. These are the entrance marks of the true church. आणि ह्याद्वारे आपण खऱ्या मंडळीमध्ये स्वतःचा प्रवेश घेतो. Charles Spurgeon says, baptism is the outward sign of inward grace. आणि म्हणून चार्ल्स स्पर्जन म्हणतात की बाप्तिस्मा घेणं म्हणजे आतमध्ये जी कृपा देवाने मला दाखवली त्याचं जाहीर जगिक घोषणा. Without inward, it is a lie. आणि आतमध्ये जर कार्य झालं नाही तर बाहेरचं कार्य लबाड आहे. Without the outward, it is disobedience. आणि जर बाहेर मी घोषणा करत नाही तर मी देवाच्या वचनाला अवमान देतो किंवा आज्ञा मोडतो. If without transformation I am just taking a baptism, it is a lie. आणि म्हणून लक्षात ठेवा, जर मनामध्ये बदल झालेला नाही, परिवर्तन झालेलं नाही आणि मी बाप्तिस्मा घेतो तर ती एक लबाडी आहे. And if there is a work of grace in our heart and we are not taking baptism, it is disobedience. आणि जर देवाच्या कृपेद्वारे माझ्या मनामध्ये कार्य झालेलं आहे परंतु मी बाप्तिस्मा जर घेत नाही तर मी देवाची आज्ञा, वचनाची आज्ञा मोडत आहे. Most of us, we like wedding ring, right? Who has wedding ring? Pastor Arpan, I think. Okay. ज्यांचे लग्न झाले आहेत ना, बस तेवढे कुठले. आम्ही लवकरच विकून टाकले. Okay. Yes. So, wedding ring does not make you married. जी रिंग आपण घालतो त्या रिंग मुळे माझं लग्न झालंय असं होत नाही. Because you are married and you are in covenant, therefore that wedding ring makes some sense. करार केला, लग्न झालं, मगच त्या अंगठीला अर्थ आहे. So baptism declares the union with Christ. आणि म्हणून बाप्तिस्मा जे आहे ख्रिस्तासोबत मी एक झालो ते त्याचं घोषणा आहे. If we do not believe in the gospel, सुवार्तेवर विश्वास ठेवत नाही and I just take baptism, आणि मी जर फक्त बाप्तिस्मा घेतो, that will not make a sense. तर त्या कृतीला काहीच अर्थ राहत नाही.
church membership is covenantal, not cultural. आणि म्हणून लक्षात ठेवा, मंडळीमध्ये सभासत्व घेणं हा एक करार आहे. हा आमची It's एक not संस्कृती आहे किंवा पद्धत आहे, त्यामुळे मी घेत नाही. Because many people are going to church and many people they take membership, therefore I need membership. It is wrong. असं कधीच समजू नका की अनेक लोक आता मेंबरशिप घेत आहेत म्हणून मी पण घेतलं पाहिजे. ते कारण नसू शकतं. People they don't want to make the covenant with the church and they are not committed, but because all churches have membership, I should have membership. आणि कधी कधी असं असतं की लोक करारात्मक त्या ठिकाणी निर्णय घेत नाही, परंतु दबावाखाली घेतात, कारण सगळेच घेत आहे, मंडळामध्ये मेंबरशिप घेत आहे म्हणून मी पण घेतलं पाहिजे. It is a declaration of repentance, faith and obedience. आणि म्हणून जेव्हा आपण सभासदत्व घेतो त्या ठिकाणी आम्ही आमच्या विश्वासाचं, आज्ञापालनाचं आणि कराराची घोषणा करतो. Membership covenant. सभासदत्वाचा जो करार आहे त्याकडे आपण जाणार आहोत. We are one body, आम्ही एक शरीर आहोत, bound by one faith, आम्ही एका विश्वासाद्वारे एक करण्यात आलोय, living one covenant life together. आणि आम्ही एक करारात्मक जीवन सोबत जगत आहे. I think this understanding the people of God should have. आणि आपल्या सगळ्यांचं देवाच्या लोकांची अशीच समज असणं गरजेचं आहे. I belong to one body, मी एका शरीराचा व्यक्ती आहे, घटक आहे, bound by one faith, एका विश्वासाने मी बांधील आहे, and living one covenant life together. आणि या सर्व लोकांसोबत एक करारात्मक जीवन एकीने मी जगत आहे. We have seen here the gospel demands response. आणि म्हणून आपला जो मुद्दा होता तो म्हणजे सुवार्ता ही आम्हाला प्रतिसाद देण्यास प्रवृत्त करते. Peter he said that repent and be baptized. पेत्र म्हणाला पश्चाताप करा, बाप्तिस्मा घ्या. One converted believers grow by the word. आणि जेव्हा विश्वासणाऱ्यांचं तारण होतं, बदल होतं, मग ते देवाच्या वचनाद्वारे वाढत जातात. The church devoted to the apostolic teaching. That's why we learn in verse 42. 42 वचनामध्ये आपण बघतो की त्यांनी प्रेषितांच्या शिक्षणामध्ये त्यांची वाढ झाली. They were dedicated, they were devoted to the doctrines of apostles. आणि प्रेषितांनी जे तत्व शिकवलं, जे सत्य शिकवलं, त्याप्रती ते समर्पित होते. The church devoted to the apostolic teaching. आणि जी मंडळी आहे त्यांनी प्रेषित शिक्षणाला स्वतःला समर्पित केलं. Brother, could you please change the slide? Yeah. The early church was steadfast in apostles' doctrine. आणि प्रेषितांच्या तत्वांमध्ये मंडळी ही भक्कम होती. Teaching was central to the church. आणि मंडळीमध्ये वचनाचं शिक्षण हे केंद्रस्थानी होतं. These days, in the modern days, the doctrines and the teaching or Bible-based sermons are optional. आणि आजकाल मंडळीमध्ये काय झालेले आहे की तात्विक शिक्षण, वचन केंद्रित शिक्षण हे पर्याय झालेले आहे, दिसत नाही. People they are bored by the sermons and by doctrines and by teachings. आणि चर्चमध्ये तुम्ही जर संदेश देऊ लागता आणि वचन शिकवू लागता तर लोक वैतागून जातात. But the true church always believes in the sound preaching and teaching. परंतु जी खरी मंडळी आहे ती नेहमी तात्विक सत्य केंद्रित शिक्षणाकडे लक्ष देते. The church stands or falls by its doctrine. लक्षात ठेवा, मंडळी ही तत्वावरती एकतर पडू शकते किंवा उभारू शकते. They were dedicated to the teachings of the apostles. आणि जी पहिली मंडळी आहे त्यांनी स्वतःला प्रेषितांच्या शिक्षणाला समर्पित केलं. And somebody said that if you are bored with doctrine, you are bored with God. आणि म्हणून कोणीतरी असं म्हटलेलं आहे की तुम्ही जर तात्विक शिक्षणाला वैतागला तर तुम्ही देवालाच वैतागला. If you do not like the doctrines and the apostolic teaching, you have not understood the gospel and you do not know the God of the Bible. जर तुम्ही म्हणता की मला तात्विक शिक्षण, सिद्धांतिक शिक्षण आवडत नाही, तर तुम्हाला वचनामधला देव आणि वचनच कळालं. Because at the center of apostolic teaching is Christ and God's glory. कारण प्रेषित शिक्षणाच्या केंद्रस्थानी कोण आहे? ख्रिस्त व देवाचा गौरव. And Reformed churches they emphasize that the authority of the scripture and preaching of the word as the heart of the church life. आणि म्हणून रिफॉर्मच्या मंडळ्या आहेत आपण हे घोषित करतो की मंडळीच्या हृदयास केंद्रस्थानी देवाच्या वचनाची घोषणा आणि वचनाचं शिक्षण आहे. And John Owen says that the first and the principal duty of a pastor is to feed the flock by diligent and faithful preaching of the word. आणि जॉन ओवेन नावाचे देवाचे सेवक स्पष्टपणे म्हणतात की पाळकाची प्रमुख पहिली जबाबदारी म्हणजे देवाच्या वचनाद्वारे देवाच्या मेंढरांना भरून जेवू घालणे. Pastor may not know synthesizer or guitar. पाळकाला गिटार नाही आलं तरी चालेल, कीबोर्ड आला नाही
He may not be a great orator like me. कदाचित तो एक चांगला वक्ता नसेल ह्याच्यासारखा. Yes, but pastor's principal duty is to feed the flock by faithful and diligent preaching of the word of the Lord. परंतु पालकाचं प्रामुख्याने विश्वासू कार्य जे आहे ते हे आहे की त्यांनी देवाच्या मेंढरांना देवाच्या वचनातून खाऊ घालणे, भरू घालणे. A body without food, एक शरीर ज्याला अन्न नाहीये काय होतं. just as a lamp cannot burn without oil, ज्या प्रकारे दिवा जो आहे तो तेलाशिवाय पेटू शकत नाही, so the church cannot live without the truth. तसंच देवाची मंडळी देवाच्या वचनातील सत्याशिवाय जगू शकत नाही. And membership means submitting to the teaching of the word. आणि मेंबरशिप म्हणजे काय की देवाच्या वचनाच्या शिक्षणाला मी स्वतःला अधीन करतो. But I will add, membership is submitting to the teaching of the pure gospel, to the pure word, not all kinds of teachings. आणि म्हणून मी हे त्याच्यामध्ये भर घालेल की सभासदत्व म्हणजे खऱ्या शिक्षणाला स्वतःला समर्पित करणं किंवा अधीन ठेवणं, कारण सगळं शिक्षण हे खरं आहे देवाच्या वचनातून असं नाही. The pastors, they are accountable to teach the truth to the church. आणि म्हणून पालकाची जबाबदारी जी आहे ती म्हणजे देवाच्या वचनातून सत्य ते शिकवणं. How the membership looks like then? तर मग प्रश्न हा आहे की मेंबरशिप दिसते तर कसे. I will be instructed by the word. मी देवाच्या वचनाद्वारे मला बोध मिळतो. I will be corrected by the word of the Lord. देवाच्या वचनाद्वारे मला सुधारणूक मिळते. I will be edified. देवाच्या वचनाद्वारे त्या ठिकाणी मला ज्ञान आणि माझे भर मिळते. And I will grow in the word of the Lord with other believers. आणि इतरांसोबत मी देवाच्या वचनाद्वारे वाढेल. The healthy church is learning church. आणि म्हणून सुदृढ मंडळी जी आहे ती शिकणारी मंडळी आहे. Doctrine produces fellowship as well. आणि तात्विक शिक्षण हे चांगली सहभागिता निर्माण करते. That's my fourth point. The church devoted to the fellowship as well. आणि चौथा मुद्दा जो आहे त्या ठिकाणी मंडळींनी स्वतःला सहभागितेला समर्पित केले. The truth shared becomes a life shared. जेव्हा आपण सत्य धरून ठेवतो तेव्हा आपण आपलं जीवन देखील धरून ठेवतो एकमेकांचं. The true church is devoted to the fellowship. आणि खरी मंडळी जी आहे ती सहभागितेला भर देते. Believers shared everything. That's what we learned from this passage. पुढे आपण बघतो की जे विश्वासणारे आहेत सगळं काही त्याच्यामध्ये साम्य होतं. They met daily. ते दररोज भेटत होते. In our culture and in this setup, it is not necessary, or it is not possible. It's not possible to meet daily. या परिस्थितीमध्ये आजच्या जगामध्ये शक्य नाहीये की आपण दररोज भेटू शकतो विश्वासणारे. But whenever the church has a Bible study, or whenever they are coming together for special seminars, I think the people of God, the church should come together to grow in Christ Jesus. परंतु रविवार व्यतिरिक्त जेव्हा मंडळीमध्ये इतर गोष्टी घडतात, अभ्यास असतो, सेमिनार असतात, शिक्षण असतं, तेव्हा आपण एकत्र येणं गरजेचं आहे. The word fellowship in Greek is koinonia. सभासदत्व ग्रीक भाषेमध्ये याचा अर्थ कोइनोनिया आहे. And even the people, they have misunderstood the word fellowship. आणि अनेक वेळा सहभागितेचा देखील गैरअर्थ लोकांनी लावलेला आहे. Some people think that fellowship means coming under the one roof. आणि कधी कधी आम्हाला वाटतं सहभागिता म्हणजे एका छताखाली येणे, Staying in one roof. किंवा एका छताखाली जगणे. But koinonia means sharing our life. परंतु कोइनोनियाचा अर्थ आहे की एकमेकांचं जीवन जे आहे ते तुम्ही एकमेकांसोबत त्या ठिकाणी शेअर करा. Partnership of our life with other believers. एकमेकांसोबत माझ्या जीवनाचं त्या ठिकाणी जडणघडण होते. The believers in the early church, they shared everything. आणि जे पहिले विश्वासणारे होते पहिल्या मंडळीमध्ये सर्व काही साम्य होतं. They shared the life. आणि त्यांनी जीवन देखील एकमेकांसोबत त्या ठिकाणी साम्य They ठेवलं. shared burdens. आणि एकमेकाची ओझे वाहिली. They shared blessings. आणि आशीर्वाद देखील एकमेकांचे त्यांनी त्या ठिकाणी शेअर केलं. Biblical doctrines and Reformed theology call this covenant community life. आणि म्हणून रिफॉर्म थिओलॉजीच्या दृष्टिकोनातून याला आपण करारात्मक जीवन असं म्हणतो. Covenant community life. करारात्मक सामूहिक जीवन. We share our life. आम्ही आमचं एकमेकांसोबत जीवन जे आहे ते एकमेकांसोबत जगतो. So in this passage we learn that they sold their properties, and they shared their life to the people who were in need. आणि इथे आपण बघतो की त्यांनी स्वतःची मालमत्ता विकली आणि ज्यांच्याकडे कमी होतं त्यांनी त्यांना सहाय्य केलं, मदत केलं. Why they sold their property, and
they helped other believers? आता हा प्रश्न आहे की त्यांनी असं का केलं? Because of the persecution by the anti-Christians, people's properties were snatched, their jobs, they lost their job and they lost their loved ones. आणि त्या काळात असं घडलं की जेव्हा लोक विश्वासणाऱ्यांचा छळ झाला, त्यांची मालमत्ता, त्यांची प्रॉपर्टी त्यांच्याकडून हिसकावून घेण्यात आली, त्यांच्या जवळच्या लोकांना मारण्यात आलं आणि त्यांच्या हातात काहीच उरलं नाही. And because of famine. आणि त्या ठिकाणी दुष्काळ देखील होता. So this is the background of this text. आणि म्हणून आपण या ठिकाणी वाचतो की लोकांनी सर्व काही विकून सामूहिक असं केलं. Because of the persecution and because of famine. त्या ठिकाणी छळ होता आणि त्या ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती होती. I cannot demand the church. I haven't gone to Malaysia. Can you please plan the trip? आणि मी असं म्हणू शकत नाही चर्चला की बाळकांना तरी मी परदेशात गेलो नाही, आता तुम्ही पैसे द्या मला परदेशात फिरायला. Or my wife needs iPhone. Can you please pay EMIs? किंवा बाळकाच्या बायकोला आयफोनची गरज आहे का? Literally, EMI भरा. somebody from Bombay called me. हे खरं उदाहरण आहे. मुंबईवरून एक कॉल त्यांना मिळाला बाळासाहेबांना. On birthday, I gave to my wife iPhone, and now I am unable to pay the EMIs. Can you please help me? त्यांचं म्हणणं असं होतं की वाढदिवसाच्या दिवशी बायकोला आयफोन दिला, आता EMI भरू शकत नाही, मदत करा मला. आयफोननी आई नाही उघडली. उसको बोला मैं माय फोन यूज कर रहा हूँ. So people can misuse this text. आणि अनेक लोक ह्या वचनाचा गैरअर्थ लावत आहेत. And they can squeeze the church. आणि मंडळीवरती दबाव आणू शकतात ते. The context is because of persecution and because of famine, people were in need and the church members, they were generous to help them. तर पहिल्या मंडळीमध्ये ही प्रथा का होती? कारण त्या ठिकाणी छळ चालू होता, दुष्काळ होता, लोक गरजेत होते, म्हणून काही लोकांनी स्वतःची मालमत्ता विकली आणि इतरांना मदत केली. I cannot demand to the church that, I mean, if I have 5 acres of land and 2 bungalows, I cannot demand that pay my car's EMI. आणि जर माझ्याकडे जागा आहे, जमीन आहे, घर आहे, तर मी मंडळीवरती पाळा करण्यासाठी दबाव आणू शकत नाही की माझ्या EMI साठी तुम्ही पैसे द्या. देवाचं वचन असं. I need to sell my car if I am struggling. जर अडचण आहे तर गाडी विका. I cannot pressurize the church. पण मंडळीवरती आम्ही दबाव आणू शकत नाही. Thomas Watson said, our love to Christ is shown by our love to his members. आणि म्हणून या वचनातून आपण हे बघतो, थॉमस वॉटसननी म्हटलेलं आहे की ख्रिस्ताप्रती जे आमचं प्रेम आहे ते आमच्या एकमेकाच्या प्रेमावरून दिसून येतं. But as I told that, we need to understand and see the genuine need of the church members. आणि म्हणून लोकांची खरी गरज काय आहे ते समजून एकमेकांना मदत करणं महत्त्वाचं आहे. So they were devoted to fellowship. आणि त्या ठिकाणी ते सहभागितेला समर्पित असे होते. Membership is not attendance, casual attendance. मेंबरशिप म्हणजे दर रविवारी फक्त हजेरी लावणे असं नाही, just making a crowd. किंवा गर्दी जमा करणे असं देखील नाही. It is covenant fellowship. या ठिकाणी करारात्मक सहभागिता. We bear one another's burden. एकमेकाची ओझे वाहणे. We grow together. एकमेकांसोबत वाढणे. We rejoice together. एकमेकांसोबत आनंद We करणे. pray for each other. एकमेकांसाठी प्रार्थना करणे. We share the covenant life together. आणि करारात्मक जीवन एकमेकांसोबत जगणे. In the New Testament, we do not have a Christian who is unchurched. नवीन करारामध्ये असा ख्रिस्ती तुम्हाला दिसणार नाही जो मंडळीच्या बाहेर असून ख्रिस्ती आहे. No genuine Christian walks alone. खरा ख्रिस्ती जीवन एकटं कधीच चालत नाही. And that's why we have almost 50 one another phrases in the Bible. Love one another, forgive one another, bear one another, and many more. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आपण वारंवार पाहतो की एकमेकांची ओझे व्हा, एकमेकांवरती प्रेम करा, एकमेकांसाठी प्रार्थना करा, हे वारंवार आठवण करून देण्यात आले. So the early church, the true church, they were devoted to the apostles' teaching. आणि खरी मंडळी जी आहे ती प्रेषित शिक्षणाला समर्पित अशी होते. The church was devoted to the fellowship. आणि खरी मंडळी जी आहे ती सहभागितेला समर्पित आहे. Yeah, that is very important. ही महत्त्वाची गोष्ट आहे. Even the Sunday mornings are very important for us. रविवारची सकाळ देखील फार महत्त्वाची आहे आमच्यासाठी. Being a pastor or being the member,
we cannot go on the beaches and build the sand castles on Sunday morning. आणि बाळ किंवा ख्रिस्तियन आता हे रविवारच्या सकाळी समुद्र काठीवरती जाऊन खोपटं नका बनवत बसू. I mean, there are times we go. There are times we go for recreation, but that should not be the entire life of me. फिरायला जा, सुट्टीला जा, परंतु आयुष्याचं पूर्ण सार्थक त्याच्यामध्ये नका ठेवू. The church devoted to the worship and prayer. That's what we learn in verse 42, 46, and 47. 42, 46 आणि 47 मध्ये आपण बघतो की पहिल्या मंडळीने त्या ठिकाणी सहभागितेला प्राधान्य दिलं. They broke the bread, prayed, and worshipped daily. भाकर मोडली, प्रार्थना केली आणि देवाची भक्ती केली दररोज. Worship was not confined to a day, but defined their life. जी भक्ती आहे ती एका दिवसावरती केंद्रित नव्हती, तर ते त्यांच्या जीवनाच्या केंद्रस्थानी होती. The Lord's Supper reminded them of Christ's sacrifice. आणि जेव्हा त्यांनी प्रभू भोजन घेतलं तेव्हा त्यांना ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण वारंवार झाली. And prayer united their hearts to God. आणि प्रार्थनेद्वारे ते एकत्र देवासमोर आले. Spurgeon says, the church is never happier than when she is in prayer. स्पर्जन स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मंडळी सर्वात आनंदी तेव्हा असते जेव्हा सगळे लोक प्रार्थनेमध्ये येतात. And John Calvin says that prayer is the chief exercise of faith, and when it and by it we daily receive God's benefits, God's blessings. कॅल्विन असं म्हणतात की विश्वासाचं जे कार्य आहे ते सगळ्यात महानरित्या तेव्हाच दिसतं जेव्हा आपण प्रार्थना करतो आणि त्याद्वारे आम्हाला आशीर्वाद मिळतात. Membership involves participation in worship, prayer, and ordinances. आणि म्हणून मेंबरशिप म्हणजे काय? भक्तीमध्ये एकत्र या, देवाने लावून दिलेल्या ज्या विधी आहेत त्यामध्ये एकत्र या. Not in a casual way, understanding and holding the ordinances, but we need to solemnly understand the ordinances. आणि विधीकडे आपण हलक्या रीतीने कधीच येऊ नये. आम्हाला त्याच्या मागचा अर्थ आणि त्याच्या मागचं जे होतं आहे ते समजणं गरजेचं आहे. So the early church, they were participating in worship, prayer, and ordinances. आणि म्हणून पहिली मंडळी जी आहे ती भक्तीमध्ये, त्या ठिकाणी आराधनेमध्ये आणि विधींमध्ये एकत्र येतो. When we come to Lord's Supper, we renew our covenant with Christ and with one another. आपण जेव्हा प्रभू भोजनासाठी एकत्र येतो तेव्हा आम्ही ख्रिस्तासोबत आणि एकमेकांसोबत आमच्या कराराची पुनराठवण करून घेतो. When the world outside, they have a different sense of Lord's Supper. आणि जेव्हा जग प्रभू भोजनाकडे पाहतं त्यांचं फार वेगळं समज आहे त्याबद्दल. Some people, they think, even some in some churches, people, they think it as the prasad. आणि बाहेरचे लोक काय तर इव्हन ख्रिस्ती लोक प्रभू भोजना प्रसादासारखं पाहतात. Or a kind of a langar, right? किंवा जेवणाची वेळ, फुकट जेवणाची वेळ असं ते पाहतात. But the Lord's table, the Lord's Supper renews our covenant with Christ and with one another. परंतु जेव्हा आपण प्रभू भोजन घेतो तेव्हा ख्रिस्तासोबत आणि एकमेकांसोबत आपला जो करार आहे त्याची पुनराठवण आपण एकमेकांसोबत. And finally, from this passage, we learn that the church was witnessing to the community. आणि शेवटची गोष्ट आपण पाहतो की मंडळी जी आहे ती जगाला साक्ष देत होते. The gospel inside and the gospel outside. आतमध्ये सुवार्ता आणि बाहेर देखील सुवार्ता. That's what we learn from this passage. ही गोष्ट आपण या शास्त्र भागातून शिकतो. 46 and 47. 46 आणि 47. Day by day, attending the temple together, breaking the bread in their homes, they received their food with glad and generous hearts, praising God and having favor with all people, and the Lord added to their number day by day those who were being saved. आणि दररोज ते मंदिरामध्ये एकत्र येत होते, भाकर मोडत होते, घरोघरी जाऊन भक्ती करत होते आणि देवाची भक्ती करत असताना देवाने त्या लोकांमध्ये अजून जास्त लोकांची भर घातली. The Lord added to their number. This is a wonderful fact that will release us from the pressure. आणि ही एक जबरदस्त सत्य आहे की देवाने त्या मंडळीमध्ये अजून लोक जोडले. We are the means, we are secondary means to bring people inside, but the primary instrument is God himself. हो, आपण लोकांना मंडळीमध्ये आणतो, परंतु आम्ही दुय्यम आहोत, आणणारा देव आहे. That's what we need to understand from this passage. आणि हीच गोष्ट आपण या ठिकाणी शिकतो. Truth grows, सत्य वाढते, true grows in God's work. आणि खरं देवाच्या सत्यामध्ये वाढ आहे, आपण ते पाहतो. The Lord added to their number daily. आणि देवाने
त्या मंडळीमध्ये दररोज लोकांची घर When the church is holy, united and loving, God brings people inside. जेव्हा मंडळी पवित्रतेमध्ये चालते, ऐक्यामध्ये राहते आणि प्रेम करते, तेव्हा देव स्वतः इतर लोक मंडळीमध्ये आणतो. And that's why the people who are inside, they have responsibility to walk in holiness and be united and be loving to one another. आणि म्हणून बाहेरच्या लोकांप्रती आपली जबाबदारी काय आहे? आम्ही जे आतले लोक आहोत, आम्ही पवित्रतेमध्ये चालावं, आम्ही ऐक्यामध्ये राहावं आणि आम्ही सोबत चालावं. The Reform teaching teaches that the evangelism flows from the church's life. आणि म्हणून रिफॉर्म लोक आणि शिक्षण हे घोषित करतं की जे सुवार्थ प्रसार आहे ते मंडळीच्या जीवनातून वाहते. The other day I was listening one of the Reformed Baptist preacher, and he says that the early church they were evangelizing, and the Lord was bringing people in. आणि एका वक्त्याने असं स्पष्टपणे त्या दिवशी सांगितलं की मंडळी जी आहे ती सुवार्थ प्रसार करत गेली, परंतु देव जो आहे तो लोकांना आनंद केला. In the modern days, people they do not like to make their hands and feet dirty. आणि आजच्या जगामध्ये आणि हे खरं आहे की आम्ही आमचे हात आणि पाय घाण करू इच्छित नाही. The evangelists, teachers, and pastors, they don't want to walk on the road. They don't want to go into community and proclaim the excellencies of Christ, who brought us into marvelous light from the darkness. स्वतःला पाळक म्हणणारे, स्वतःला बायबलचे शिक्षक म्हणणारे, स्वतःला चांगले शिक्षक म्हणणारे लोक समाजामध्ये जाऊन, जगामध्ये जाऊन ख्रिस्ताची घोषणा आणि त्याच्या सौंदर्याची घोषणा करायला तयार नाही, कारण त्यांना त्यांचे हात पाय घाण नाही करायचे. And the new technique is Bible study bait. आणि सुवार्थ प्रसाराचा एक नवीन प्रकार आजकाल आलेला आहे, त्याला म्हणतो आपण शास्त्र अभ्यासाचं गळ किंवा शास्त्र अभ्यास सांगून लोकांना आत ओढणे. But the early church, the true church, they were proclaiming the excellencies of Christ to the dying and the dark world. पहिली जी मंडळी आहे ती बायबल स्टडी करून लोकांना आणत नव्हती, तर सुवार्थेची घोषणा करून जे मरणात आहे किंवा अंधकारात आहे त्यांना प्रकाशात आणत होते. And as the people of God and the members of PRBC, we have this responsibility to proclaim the excellencies of Jesus Christ. आणि म्हणून PRBC चे सभासद या नात्याने किंवा ख्रिस्ती या नात्याने ख्रिस्ताचं सौंदर्य आणि गौरव जगाला सांगणे ही आमची जबाबदारी आहे. We are not saying that we need to be unsensible. सुवार्थ प्रसार करताना मूर्खतेमध्ये करू नका. Take the loudspeaker and stand on your car. लाऊडस्पीकर घेऊन गाडीवर उभं राहून रस्त्यावर थांबणे. Give this life-giving gospel, the word of grace, to the maids, to your neighbors, to your friends in company, in college and schools. आणि देवाने एक उत्तम संधी दिलेली आहे की हा जीवन देणाऱ्या सुवार्थेची घोषणा तुम्ही तुमच्या मित्रांना करा, तुमच्या सोबत काम करणाऱ्या लोकांना करा, घरी काम करणाऱ्या बाईला करा, आजूबाजूचे तुमचे मित्र मैत्रिणी त्यांना. The Lord has a wonderful work of grace in our heart. We need to share that to the people. आणि देवाने अद्भुतरीत्या कृपेचं कार्य माझ्या हृदयामध्ये केलेलं आहे आणि ते मला जगाला सांगणं गरजेचं आहे. How through Christ He gave me hope. काय सांगावं? ख्रिस्ताद्वारे मला मिळालेली आशा. How He gave me the complete righteousness and the forgiveness of sin. पापांची क्षमा आणि धार्मिकता कशी मिळाली मला ते सांगा. How He brought me from darkness to light, death to life. आणि अंधकारातून प्रकाशाकडे, मरणातून जीवनाकडे त्यांनी कसं आणलं ते सांगा. People who understood the gospel and who have gospel in their hearts, they will not just keep in their hearts, but they will proclaim that to the nations, to the people, to the neighbors, to the society. ज्या ख्रिस्ती व्यक्तीला खरं सुवार्थ कळाली आहे आणि सुवार्थाने त्याच्या हृदयामध्ये कार्य केलेलं आहे, तो कधीच ती सुवार्थ स्वतःपर्यंत सीमित ठेवत नाही, तर तो जगाला जाऊन त्याची घोषणा करतो. The lighthouse does not make noise, but it shines. तुम्ही बघितलं असेल की समुद्रामध्ये ते लाईट हाऊस असतं, ते आवाज करत नाही परंतु प्रकाश पाडते. So must the church shine by her holy life. आणि तशाच प्रकारे मंडळी जी आहे ती पावित्र्याद्वारे जगासमोर प्रकाशित होते. So membership is not just inward focus, but outward focus also. आणि म्हणून लक्षात ठेवा, मेंबरशिप फक्त आतल्या लोकांसाठी नाहीये, तर बाहेर देखील आपण लक्ष केंद्रित करतो. It calls us to witness, serve, and display the gospel. आणि सभासदत्व आम्हाला सुवार्तेचं घोषणा, सुवार्तेबद्दलचं जीवन जगाला सांगण्यासाठी प्रवृत्त करते. So the early church, we learn that they were under the word of the Lord, the conviction by the word. आणि पहिली मंडळी जी आहे देवाच्या वचनाच्या टोचणीखाली आणि शिक्षणाखाली होती. Their hearts and lives were transformed. त्या वचनाद्वारे त्यांचे हृदय आणि जीवन बदलले.
then we see the conversion and baptism. आणि त्या नंतर त्या ठिकाणी बदल झाला आणि बाप्तिस्मा देखील झाला. They were devoted to the teaching of apostles. त्यानंतर प्रेषितांच्या शिक्षणाला त्यांनी स्वतःला समर्पित केलं. They were devoted to the fellowship. स्वतःला सहभागीतेला समर्पित केलं. They were devoted to the worship and prayer. आणि प्रार्थना आणि देवाच्या भक्तीला स्वतःला समर्पित They were केलं. devoted to the ordinances. आणि जे विधी आहेत त्यासाठी स्वतःला समर्पित त्यांनी केलं. And they were devoted to witness. आणि त्यांनी स्वतःला ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी समर्पित केलं. It was witnessing community. आणि ही जी हे जे समूह होतं किंवा गट होतं ही साक्ष देणारा गट होता. May the Lord bless all of us by these wonderful truths. आणि हे सत्याद्वारे देव आम्हा सगळ्यांना आज आशीर्वादित करो. His word is truth, and may the Lord sanctify His people by this truth. त्याचं वचन हे सत्य आहे आणि त्या वचनाद्वारे देवाने आम्हाला शुद्ध करावं. I'll request Brother Arpan to please pray and ask God's blessing. प्रार्थना करूया. प्रभू परमेश्वरा, या सकाळी तुझ्या वचनाद्वारे तू आम्हा सगळ्यांना एक सुंदर गोष्टीची आठवण करून दिलेली आहे. या वचनाद्वारे आमचं तारण झालं, या वचनाद्वारे आम्ही शुद्ध झालो आणि अंतःकरण असणं फार गरजेचं आहे. Nobody who walks inside becomes automatic member. त्या दारातून आत आलो, चर्च मध्ये बसलो म्हणून आम्ही सभासद होत नाही. I think we need to share our life. We need to agree with the statement of faith and agree with the covenant of the church. आणि तीन गोष्टी, मंडळीचा जो विश्वासाचा सिद्धांत आहे त्यासोबत मी एक असावं, करारात्मक जीवन काय आहे त्यासोबत मी एक असावं आणि दैनंदिन जीवनामध्ये मंडळीच्या लोकांसोबत मी एक असावं. As I told that we cannot be member automatically. कोणीच आपोआप सभासद होत नाही. Imaginary, I don't have sister, the real sister, but imaginary sister. काल्पनिक बहीण आहे बाळासाहेबांची, चुलत आहे इथं. Cousins are, yeah, 1, 2, और किधर है? अभी तो ये दो ही है. Yes. So imaginary sister who never came to church. आणि असं आपण गृहीत धरू की बाळासाहेबांना एक बहीण आहे पण ती कधीच चर्चला आली नाही. Her life is not right in front of God. देवासमोर तिचं जीवन वचनाप्रमाणे नाही. She never repented. तिने कधीच पश्चाताप केला नाही. And she never expressed that she wants to come to church or become a member of the church. किंवा तिने कधी असं सांगितलं नाही की मला चर्चला यायचं आणि मी सभासद होऊ इच्छिते. तिने कधी असं सांगितलं नाही. I don't have any idea of her spiritual life. तिचं आध्यात्मिक जीवन कसं आहे हे मला माहित नाही. And on the day of the membership, she calls me up. Mangesh, I heard that you are giving membership. Can I be a member of the church? तर असं आपण गृहीत धरू की आता तिला कळालं की चर्चमध्ये मेंबरशिप सुरू आहे आणि बाळासाहेबांना फोन करून सांगते की अरे मी ऐकलं तुमच्या मंडळीमध्ये मेंबरशिप देत आहे. I have elder brother. Sometime he comes here. आणि ह्यांना खरा मोठा भाऊ आहे, कधी कधी ते येतात. He lives with my mom. बाळासाहेबांच्या आईसोबत ते राहतात. But I know that he did not express his concerns about his spiritual life and membership. त्यांना माहित आहे की त्याच्या स्वतःच्या आध्यात्मिक जीवनाबद्दल किंवा मेंबरशिप बद्दल त्यांनी कधीच त्यांना सांगितलं नाही. So he cannot automatically member of Pune Reformed Baptist Church because he is my elder brother. आणि म्हणून बाळासाहेबांचे ते मोठे भाऊ आहेत म्हणून आपोआप ते PRBC चे मेंबर होत नाही. I think we need to understand this very clearly. He has to believe in the gospel, repent, express his concerns for his spiritual life, live a life worthy of the gospel, and then even attend the church regularly and have fellowship, the partnership with the people. मेंबर कसे होऊ शकतात? सर्वात प्रथम सुवार्थाने त्यांच्या जीवनामध्ये कार्य करावं, ख्रिस्ताच्या सत्यावरती त्यांनी विश्वास ठेवावा, तो बदल जो आहे त्यांनी स्वतःच्या जीवनातून दाखवावं, चर्चला नियमित यावं, मला सभासद व्हायचं आहे असं त्यांनी सांगावं, मगच ते सभासद होऊ शकतात. So there is no,
automatic membership to the people, आणि म्हणून आपोआप मी मेंबर होतो असं कधीच घडत नाही. because I do not know what is going in your heart, and one night you just call me and say that I need membership, but they never talk. Last 3 months I think we have been speaking about membership, but some people never came and spoke. मागे 3 महिन्यापासून तुम्हाला माहित आहे आपण मेंबरशिप वरती चर्चमध्ये शिक्षण देत आहे. परंतु काही लोकांनी त्या विषयाबद्दल कधीच काही प्रतिसाद दिला नाही किंवा चर्चा केली नाही. Or even the head of the family never came and spoken very clearly about the membership of the family किंवा member. कुटुंब या नात्याने कुटुंबाचा जो प्रमुख आहे जे पती आहेत त्यांनी येऊन त्यावरती चर्चा करावी किंवा त्याबद्दल बोलावं, पण कधी कधी असं झालं नाही. And therefore, I think we need to understand this concern that we are in Reformed Baptist Church. आणि म्हणून एक मंडळ या नात्याने ह्या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे समजून घ्या PRBC या नात्याने. Because outside, if grandfather goes, his entire family of 25 people can be member in the outside church automatically. तुम्हाला माहित आहे का पुण्यामध्ये भरपूरशा मंडळ आहेत, आजोबा जातात म्हणून आजोबा सोबत नातवंड आणि नातवंडाच्या नंतर जितके लोक आहेत ते सगळे तिकडचे मेंबर होऊन जातात. तसं नाही. Yes, and membership is not just making catalog and a list of the names of the people, but it is belonging to the community and committed to the covenant life. आणि मेंबरशिप म्हणजे काय, म्हणजे पुस्तक घेणं, रजिस्टर लिहिणं, त्याच्यामध्ये सगळ्यांचे नाव टाकणं आणि काही ठिकाणी पैसे देऊन सभासदत्व घेतात, असं होत नाही. And the leaders are gracious. We are waiting the people to understand. Come forward, speak to us. आणि म्हणून मंडळाच्या पुढारी या नात्याने आम्ही देवाची कृपा तुमच्या समोर ठेवू इच्छितो. घाई नाही, वाट आहे, वाट पहा, प्रार्थनापूर्वक निर्णय घ्या. And as we learned that one faith, one covenant, and in one local church we need to be growing. आणि म्हणून हे लक्षात ठेवा की आमचं जे वाढ आहे विश्वासातील आणि आमचा जो एक विश्वास आपण म्हणतो त्याचे जे पूरक दर्शक आहे ते म्हणजे मी स्वतःला एका मंडळीला समर्पित करणं गरजेचं आहे. Yes. My imaginary sister, the other imaginary sister, if she is a member of a cultic church and she comes and says, give me a membership here, I cannot give her membership because she belongs to one cult. जर ह्याची जी बहीण आपण बोललो नाही का, काल्पनिक बहीण, ती जर म्हणत आहे मी एका दुसऱ्या चर्चला जाते, त्या चर्चमध्ये जे शिक्षण दिलं जातं ते चुकीचं आहे किंवा ते पाखंडी आहे आणि ते म्हणू शकत नाही की मला इथं ह्या चर्चमध्ये तुम्ही मेंबरशिप द्या. Can you expect a pastor who is a pastor of PRBC this Sunday and a pastor of other church next Sunday? PRBC चे पाळक या रविवारी, कधी कधी तर संध्याकाळी पण, आणि संध्याकाळी दुसऱ्या चर्चचा पाळक, असं होऊ शकतं का? This Sunday I am pastor of PRBC, the next Sunday I am pastor of ABC church, the third Sunday or the next month I am pastor of D church, then the next month I am pastor of E church, and then F church. Same is applicable to the members even. आपण पाळकांना ज्या स्तराला ठेवतो वचनानुसार की पाळक जे आहेत ते एकाच मंडळीला समर्पित असावे. पाळक सकाळी या रविवारी एका चर्चचा आहे, दुसऱ्या रविवारी दुसऱ्या चर्चचा पाळक होऊ शकत नाही, किंवा तिसऱ्या रविवारी तो तिसऱ्या चर्चला जाऊन पाळक होऊ शकत नाही. तशाच प्रकारे सभासदत्व जे आहे आमची पण जबाबदारी आहे की आम्ही एकाच चर्चला समर्पित असावं. I think it is very clear. हे फार स्पष्ट आहे, बरोबर. And we have given the membership forms to the people. मागच्या रविवारी आपण मेंबरशिपचे फॉर्म वाटले होते सगळ्यांना, And we have explained that people who believed in the gospel आणि आपण हे सांगितलं की ज्यांनी सुवार्तेवरती विश्वास ठेवलेला आहे and experienced the new life, आणि नवीन जीवनाचा अनुभव ज्यांना मिळालेला आहे, membership is for them. मेंबरशिप त्या लोकांसाठी उघड आहे. And we have received the names, and as a pastor it is my duty to express or state that very clearly in the church group or in the church on Sunday. आणि म्हणून पाळक या नात्याने ही माझी जबाबदारी आहे की ज्यांनी प्रतिसाद दिला त्यांचे नाव मला घोषित करायला पाहिजे. Brother Amit and Sister Rahel, त्या नावापैकी ब्रदर अमित, सिस्टर राहेल आहे, Mrs. Elizabeth Rairam, तो आहे त्या ठिकाणी, Brother Sushil, सुशील दादा आहे, Sister Nileja,
त्यांची पत्नी सिस्टर निलिजा आहे. मंगेश रायरम, सुकन्या रायरम, रेमो रायरम, बाळासाहेब पाळकिनबाई आणि रेमो त्या ठिकाणी आहे. ब्रदर क्षीरसागर, क्षीरसागर दादा आहे. and brother Vinay, sister Madhuri, and sister Vipulta. आणि विनय दादाचं कुटुंब या ठिकाणी त्यांचं 3 जणांचं कुटुंब आहे. And there are people who have filled the form, but they need some time. आणि काही लोकांनी फॉर्म भरलेला आहे पण त्याला वेळ पाहिजे. They want to pray, त्यांना प्रार्थना करू इच्छितात ते. and they will come forward, I think, next month. आणि ते पुढच्या महिन्यामध्ये त्यांचं मत प्रदर्शित करतात. So this morning we have 14 God's people who have come forward for the membership. आणि 14 असे लोक आहेत जे पुढे आलेले आहेत मेंबरशिपसाठी. And in their forms and even in the interviews, they have clearly expressed or stated what is gospel. आणि त्यांच्याशी बोलत असताना आणि त्यांनी जे फॉर्म भरलेले आहेत त्यांनी स्पष्टपणे सुवार्थ काय आहे त्यांच्या समजेबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. And they agreed with the statement of faith what the church believes. आणि PRBC जो विश्वासाचा सिद्धांत आहे त्याला ते सहमत झालेले आहेत. And they even signed the church covenant. आणि मंडळीचा जो करार आहे त्याच्यावरती त्यांनी हस्ताक्षर केलेला आहे. And the constitution of the church is posted in the group. आणि मंडळीचं जे संविधान आहे ते चर्चच्या ग्रुपवरती दिलेलं आहे. And the same will come in Marathi very soon. आणि ते सध्या इंग्लिश मध्ये आहे पण ते मराठीत देखील तुम्हाला मिळेल. So it will give us a comprehensive idea of what PRBC is. हे सर्व कशाला पुणे रिफॉर्म बॅप्टिस्ट चर्च काय आहे ह्यासाठी. What we believe, आम्ही कशावरती विश्वास ठेवतो. statement of faith teaches what we believe. जो विश्वासाचा सिद्धांत किंवा लेखी आहे त्या ठिकाणी आम्ही कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवतो ते दिलेलं आहे. And the covenant teaches how we behave. आणि जो कराराचं विधान आहे आम्ही एकमेकांसोबत कसं वागावं ते त्या ठिकाणी शिकवलं. How we relate to one another, how should we speak with one another. आम्ही एकमेकांसोबत कसं नातेसंबंध ठेवावं कसं बोलावं त्या गोष्टी. Therefore those two documents, statement of faith and the church covenant. आणि म्हणून 2 गोष्टी आहेत विश्वासाचा सिद्धांत किंवा करार आणि मंडळीचा करार. And the constitution teaches that when to take the members meeting and how we should carry out the procedures of eldership and all sorts of those duties. आणि तिसरं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे मंडळीचं संविधान. त्याच्यामध्ये मंडळीचं दैनंदिन जे कार्य आहे त्याच्यामध्ये मग एल्डर कोण, डिकन कोण, आपण कधी बाप्तिस्मा देतो, कोणाला देतो, आपण प्रबोधन कसं घेतो, त्या वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या. Voting, how to vote. आपली जी मीटिंग आहे ते आपले जे वोट असतात कोण देऊ शकतं, केव्हा देऊ शकतं ते सगळं त्याच्यात लिहिलेलं आहे. And how the membership can be cancelled. आणि एखाद्या व्यक्तीचं मेंबरशिप जे आहे ते केव्हा रद्द होतं ते देखील मुद्दे त्याच्यामध्ये दिलेले आहेत. And when to fire the pastor. आणि पाळकाला देखील आपण कधी काढावं ते देखील दिलेलं आहे. So these are the things there. सर्व काही त्याच्यामध्ये आहे. I think this is very fair and very clear. आणि सर्व काही फार स्पष्ट आहे आणि सर्व काही योग्य प्रकारे दिलेलं आहे. So we praise the Lord for even those documents. आणि देवाचे आभार मानू की देवाने आम्हाला हे सर्व कागदपत्र तयार करायला मदत केली. And this morning it's afternoon, may I request brother Amit and sister Rahel to please stand up. Mrs. Elizabeth Rairam, brother Sushil, sister Nileja Rairam, Sukanya Remo, Shirsagar brother, Urtekar family, brother Vinay, sister Vipulta, sister Madhuri, and I am standing already. Brother Harshal is there. Yes, brother Harshal is there. We are giving him associate membership. For some, it may be another challenge. What is associate membership? ब्रदर हर्षल जे आहे ते फुल मेंबर नसून असोसिएट मेंबर आहे. ते म्हणजे काय? But he is still in under the care of PRBC as long as he is in part of the church. आणि असोसिएट मेंबरशिप म्हणजे जोपर्यंत ते या शहरामध्ये आहे आणि PRBC मध्ये आहे ते PRBC च्या काळजीमध्ये आणि देखरेखमध्ये आहेत. So people who come for job, हे कोणाला देण्यात येतं जे कामाकरिता Students. सोडून इकडे येतात. students,
जे विद्यार्थी आहेत military workers, किंवा ज्यांची बदली वारंवार होत राहते, or missionaries who come for some time. किंवा मिशनरी किंवा पाळक लोक किंवा शिक्षक लोक जे काही क्षणासाठी एका ठिकाणी असतात. They are part of their church there, but for some time, temporarily they are in one city, and to them, Reformed Baptist churches they grant associate membership. आणि रिफॉर्म बॅप्टिस्ट चर्च जे आहेत ते असोसिएट मेंबर्स अशा लोकांना देतात जे काही क्षणापुरती एखाद्या शहरामध्ये एखाद्या ठिकाणी असतात आणि नंतर ते परत जातात दुसरीकडे. Yes, so these are the people the Lord is adding to Pune Reformed Baptist Church, and even Mangesh Rairam. आणि पाळक साहेब पकडून बाकी जे सगळे उभे आहेत, देवानी PRBC ला हे सगळे जोडलेले आहेत, त्याबद्दल आपण देवाचे आभार मानूया. Few questions to them. तुमच्याकरिता जे उभे आहेत, तुम्हाला काही प्रश्न आहेत? The answer can be yes or no. हो किंवा नाही असं तुम्ही उत्तर देऊ शकता. Do you understand the gospel and believe in the gospel? सुवार्ता तुम्हाला समजली आहे का आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवता का? Yes. Have you read and believed the statement of faith? विश्वासाचा जो सिद्धांत आहे मंडळीचा तो तुम्ही वाचलेला आहे आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? Are you agreeing with the church covenant of PRBC? आणि PRBC चा जो मंडळीचा करार आहे त्यासोबत तुम्ही सहमत आहात का? We praise the Lord for your lives. आणि आम्ही तुमच्या जीवनाबद्दल देवाचे आभार मानतो. May the Lord bless all of you as you have taken this step forward. आणि तुम्ही हे पाऊल उचललेलं आहे त्याबद्दल देव तुम्हाला आशीर्वाद देतो. Let us give glory to the Lord by prayer. देवाला गौरव देऊया, प्रार्थना करूया. Lord, we are grateful to you for making us your people. प्रभू परमेश्वरा, तू आम्हाला तुझे लोक केलेले आहेत त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Lord, we were not your people, but because of your mercy, now we are your people. आम्ही तुझे लोक नव्हतो, परंतु आज तुझ्या कृपेमुळे आम्ही तुझे लोक आहोत. We did not obtain mercy, but you have given us mercy now. आम्ही ती कृपा कमवली नाही, मिळवली नाही, तर ती आम्हाला तुझ्यापासून देण्यात आलेली आहे. Lord, thank you that before the foundation of the world, you have chosen us in Christ Jesus. ख्रिस्तामध्ये पृथ्वीच्या स्थापनेपूर्वी तू आम्हाला निवडला आहे त्याबद्दल आम्ही तुझे आभार. Thank you for redeeming us by the blood of Jesus. तुझ्या पुत्राच्या रक्ताद्वारे तू आम्हाला विकत घेतलेला आहे त्याबद्दल आम्ही तुझे आभार. Thank you, Lord, for sealing us by your Holy Spirit. तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तू आम्हाला शिक्कामोर्तब केलेला आहे त्याबद्दल आम्ही तुझे आभार. Lord, it is not we, but it is you are adding these people to the church. प्रभू, मंडळीमध्ये लोक आम्ही जोडत नाहीये, तर तू जोडलेला आहे. So Lord, we give you all glory and honor this morning. आणि म्हणून आज मान, महिमा, गौरव आम्ही केवळ तुला देतो. Thank you for the commitment of these dear brothers and sisters. आणि जे भाऊ बहीण आमच्या समोर उभे आहेत त्यांच्या या कराराबद्दल आणि त्यांच्या प्रतिसादाबद्दल आम्ही तुला आभार देतो. Lord, help us to love one another, grow together in Christ Jesus. आम्हाला ख्रिस्तामध्ये एकमेकांसोबत वाढण्याकरिता आणि एकमेकांवरती प्रेम करण्याकरिता तू आम्हाला सहाय्य कर. May you receive all glory. आणि याद्वारे सर्व गौरव केवळ तू स्वतःच करून कर. And Christ be exalted through our lives. आणि आमच्या जीवनाद्वारे ख्रिस्त उंचावला जावा. Through Jesus Christ we pray. येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. Amen. Congratulations, brothers and sisters. You are a member of Pune Reformed Baptist Church. Yes. Later, you can congratulate me. You can give me greetings later because along with you, I am also a member. सर्व मेंबर झाले त्याबद्दल देवाचे आभार. Please be seated. I'll request Brother Prashant, Brother Amit to please carry forward the meeting. Thank you, Brother Amit.
मंडळी आता नात्याने आपण प्रभुवचन विधीमध्ये सहभागी होणार आहे आणि त्यासाठी आपण आपल्या मनाची तयारी करूया. ख्रिस्ताद्वारे जी खंडणी भरून आपल्याला मुक्ती मिळालेली आहे त्याकरता परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया आणि गीत गाऊन परमेश्वराची आपण स्तुती करूया. येशूच्या रक्ते भरले. येशू